नमस्कार. गेलेल्या काही दिवसात पॅन कार्ड विषयी लोकांना बऱ्याच अडचणी भोगताना बघितलंय. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ त्या स्पेशली त्या लोकांसाठी आहे ज्यांना पॅन कार्ड अपडेट करायचं आहे किंवा नवीन पॅन कार्ड बनवायचं आहे. तर बघा, 31 मार्च 2026 पर्यंत असा नियम होता की तुम्ही आधार कार्डच्या बेसवरती तुमचं पॅन कार्ड नवीन बनवू शकत होते किंवा अपडेट जरी करायचं असेल तरी पॅन कार्डच्या आपलं आधार कार्डच्या बेसवर तुम्हाला पॅन कार्ड अपडेट करता येत होतं. पण 1 एप्रिल 2026 पासून गव्हर्नमेंटने आता नियम चेंज केलेला आहे. आता जर तुम्हाला नवीन पॅन कार्ड बनवायचं असेल तर तुम्हाला पॅन कार्ड बनवायसाठी एक आधार प्रूफ आणि त्याच्यासोबत आणखी एक प्रूफ असणं आवश्यक आहे. त्याच्यासोबत ॲडिशनली तुम्हाला तुमचं इलेक्शन कार्ड, ज्याला आपण वोटर आय डी कार्ड म्हणतो, किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा पासपोर्ट, जो विमानाचा जो पासपोर्ट असतो तो पासपोर्ट, या चारपैकी कुठलेही एक डॉक्युमेंट तुम्हाला आधार सोबत असणे आवश्यक आहे. नुसतं आधारवर आता तुम्हाला तुमचं पॅन कार्ड बनवता येणार नाही किंवा अपडेट सुद्धा करता येणार नाही. म्हणून जेव्हाही तुम्ही पॅन कार्ड बनवण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी जाल तर आता आधार सोडून एक दुसरं डॉक्युमेंट, त्याच्यामध्ये तुम्ही इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट किंवा बर्थ सर्टिफिकेट यापैकी कुठले एक डॉक्युमेंट सोबत घेऊन जा. आणि ते सुद्धा डॉक्युमेंट तुमच्या आधारशी मिळतं जुळतं, म्हणजे मॅच होणारं असलं पाहिजे. आता राहिला प्रश्न मायनरचा, तर मायनरला सुद्धा आधार कार्ड सोबत त्याचं बर्थ सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. कारण ड्रायव्हिंग लायसन किंवा इलेक्शन कार्ड किंवा पासपोर्ट तर मायनरचा राहू शकतो, पण ड्रायव्हिंग लायसन किंवा वोटर आय डी हे मायनरचं बनत नाही. त्याच्यामुळे मायनर जर असेल तर तुम्हाला मायनरसाठी आधार कार्ड सोबत त्याचं बर्थ सर्टिफिकेट नेणं आवश्यक आहे. हे डॉक्युमेंट असतील तरच तुमचं पॅन कार्ड बनेल अथवा तुमचं पॅन कार्ड होणार नाही. बऱ्याच लोकांची संकल्पना अजूनही अशीच आहे की आधारच्या बेसवर पॅन कार्ड बनून जातं आणि ते एका दिवसात मिळून जातं. पण आता कसं झालेलं आहे की तुम्हाला पॅन कार्ड जर बनवायचं असेल तर तुम्हाला आधार सोबत आणखी एक प्रूफ असणं आवश्यक आहे. जर तुमचं प्रूफ नसेल तर तुम्हाला आधी ते प्रूफ तयार करावं लागतं. त्याच्यामध्येही तुमचा वेळ जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचं जे 1 दिवसात जे पॅन कार्ड आता तयार होणार होतं ऑनलाईन मध्ये, त्यालाच आता 10 किंवा 15 दिवसाचा कालावधी लागू शकतो. म्हणून सर्वांनी ही एक गोष्ट लक्षात घ्या, पॅन कार्ड नवीन बनवायचं असेल किंवा अपडेट करायचं असेल तर निव्वळ आधार असून चालणार नाही. आधार सोबत आणखी सुद्धा दुसरं प्रूफ असणे तुमच्याजवळ आवश्यक आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. आणि यापुढे पॅन बनवायचं असेल किंवा तुम्हाला अर्जंट पॅन जरी करायचं असेल तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे तयार आहे किंवा नाही याची काळजी घ्या किंवा तयार करून घ्या. धन्यवाद.